नमस्कार, पल्लवीज किचन अँड ब्लॉग या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत। तर आजच्या व्हिडिओची सुरुवात ही मी आज सकाळपासूनच केलेली आहे। इथे तुम्ही बघू शकतात आपल्या पांढऱ्या जास्वंदाला किती छान फुलं आलेले आहेत। तसेच हे लाल जास्वंदाचंही झाड आहे। लाल जास्वंदालाही छान 2 असे लाल फुलं आलेले आहेत। सकाळी सकाळी तुम्ही झाडांकडे बघा, खूप छान असं प्रसन्न वाटतं फुलांकडे बघून। खूप छान असं फ्रेश लाल फूल इथे आलेलं होतं। तेच फुलं मी आता पूजेसाठी तोडून घेते। त्यानंतर मी सर्व फुलं पूजेसाठी तोडून घेतले। त्यानंतर मी इथे झाडांना पाणी घालून घेते अगोदर। तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। जवळपास 1-1.5 वर्ष झाले मी चॅनलवर व्हिडिओ टाकत नव्हते, म्हणजे कंप्लीट व्हिडिओ टाकणं बंद होतं चॅनलला। तर माझ्या बऱ्याच मैत्रिणींचं चाललं होतं की तू व्हिडिओ का टाकत नाही व्हिडिओ, डेली व्हिडिओ टाकत जा। तर मी एक आता मनावर घेतलं की मी डेली व्हिडिओ टाकण्याचं। बघूया आता ते कंटिन्यू होतं आहे की नाही। त्याचबरोबर मला तुमचा सपोर्टही हवा आहे। तर इथे अगोदर मी झाडांना पाणी वगैरे घालून घेतलेलं आहे आणि सर्व पाणी टाकून घेते। तुम्हाला माझे व्हिडिओ आवडतात का? किंवा तुम्ही माझी व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून किंवा कुठल्या सिटीतून बघतात ते कमेंटमध्ये मला नक्की सांगा, म्हणजे मलाही समजेल की माझे व्हिडिओ कुठल्या कुठल्या सिटीतून बघितले जातात ते। आज आम्हाला साबुदाण्याचे पापड करायचे होते, त्यामुळे आज आम्ही थोडंसं लवकर उठलेलो होतो आणि पटपट असे कामं आवरून घेणं चाललं होतं। ऊन होण्याच्या आधी आम्हाला पापड टाकून घ्यायचे होते। त्यानंतर इथे ओट्यावरही काही झाडांच्या कुंड्या ठेवलेल्या आहेत, त्यालाही मी पाणी घालून घेते आणि झाडांवर जी धूळ आहे तीही पाणी टाकून काढून घेते। असं झाडांवर पाणी शिंपडून देते, त्यामुळे झाडावरची धूळ निघून जाते। झाडंही छान व्यवस्थित धुतले जातात आणि छान टवटवीत दिसतात। इथे सकाळी सकाळी छान पक्ष्यांचाही खूप असा छान आवाज येत होता। इथे मी दारात छोटीशी रांगोळी काढून घेते। इथे तुम्ही बघू शकतात मी इथे छोटीशी अशी रांगोळी काढून घेतलेली आहे। इथे तुम्ही बघू शकतात रात्री साबुदाणा भिजू घातलेला होता आणि तो आता आपण इथे मी शिजवून घेतोय पापड्या टाकण्यासाठी। तर इथे अगोदर साबुदाणा शिजून झाल्यानंतर आपण त्याचे पळी पापड घालून घेऊयात। इथे मी पूर्ण व्हिडिओ घेतलेला नाही, कारण ऑलरेडी व्हिडिओ खूप मोठा झालेला आहे, त्यामुळे मी इथं थोडक्यातच व्हिडिओ घेतलेला आहे। त्यानंतर खाली आल्यानंतर इथे मला नाश्त्यासाठी आप्पे बनवायचे होते, तर इथे मी आप्पे बनवायला घेतलेले आहेत नाश्त्यासाठी। तर चला आता इथे मी अगोदर आप्पे करून घेते। ह्यासोबतच इथे मी सोबत आप्प्याची रेसिपी शूट करत होती आणि सोबत मला चटणी बनवायची होती आप्प्यांसोबत। तर लाईट गेलेली होती, त्यामुळे मग मी इथं दही तडका करून घेतलेला आहे। ते दही तडक्याची ही रेसिपी मी शूट केलेली आहे, त्याचा व्हिडिओ सेपरेट येणार आहे, तो तुम्ही नक्की बघा। इथे आपले आप्पे तयार झालेत। त्यानंतर दुपारी इथे मला साड्या पिको फॉल करायच्या होत्या, तर मी इथे अगोदर साड्या पिको फॉल करून घेते। नाश्ता वगैरे आमचा झालेला होता, नंतर मी आता इथे साड्या पिको फॉल करून घेते आणि बाजूला ना मुलं KBC खेळत होते, तर मी त्यांचाही एक शूट घेतलेला आहे, तो मी तुम्हाला आता पुढे दाखवते। 7 करोड़ का प्रश्न ओम संभराव के स्क्रीन के ऊपर ये 1 करोड़ रुपए जीत गए हैं। अब ये अगली लेवल पे 7 करोड़ का लास्ट प्रश्न जीतने आए हैं। लास्ट प्रश्न 7 करोड़ रुपए क्या है? ज़ेनॉन गैस किसमें यूज होता है? ज़ेनॉन गैस किसमें यूज होता है? In which of the following is xenon present? Fluorescent tube light, decorative light, flash photography, generating lift in airships. Flash photography. Option first, fluorescent tube light. Second, flash photography. Third, airtight packaging. For decorative lighting of street. Flash photography. A सच में A को लॉक किया जाए, कंफर्म? सोच समझ के आंसर दीजिए।
सोच समझ के लॉक किया जाए। हाँ लॉक सच में कंफर्म? अरे होना यार प्लीज कंफर्म। ये फ्लोरोसेंट ट्यूबलाइट क्रिप्टॉन के लिए यूज होती है, तो ये ऑप्शन गया। जनरेटिंग लिफ्ट इन एयरशिप्स हेलियम यूज होता है, तो ये भी ऑप्शन गया। डेकोरेटिव लाइट्स नियॉन होता है, तो वो भी गया। रहा है यूज्ड इन फ्लैश फोटोग्राफी xenon, तो आपका आंसर करेक्ट है एंड दैट्स तर असा गेला माझा आजचा दिवस. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशा छानशा व्हिडिओ सोबत.